नमस्कार. महाचर्चा या कार्यक्रमामध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते. 8 मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत आजच्या महाचर्चाचा विषय आम्ही ठेवलेला आहे महिला गौरव. बी बोल्ड फॉर चेंज. व्हा धाडसी बदलासाठी असं या यंदाच्या जागतिक महिला दिनाचं घोषवाक्य खरोखरच समस्त स्त्री वर्गाला प्रेरणा देणारं आणि आत्मविश्वास दुणावणारं असं होतं. पारंपरिक वाटेनं न जाता काहीतरी जर का बदल तुमच्या आयुष्यात घडवायचा असेल, आमूलाग्र क्रांती जर का घडवायची असेल तर धाडसी आणि निडर व्हा असाच संदेश जणू काही हे घोषवाक्य देतं. तेव्हा चाकोरी बाहेर पडून जर का धाडसी निर्णय घेता येत असतील तर जरूर घ्या आणि स्वतःची शक्तिस्थानं नक्की जरूर पडताळून पहा. अशाच काही महिलांना आज आम्ही इथे आमंत्रित केलेलं आहे, ज्या वेगळ्या वाटेनं जात आहेत, धाडसीपणाने निर्णय घेत आहेत. त्यांचा परिचय मी तुम्हाला करून देते. सर्वात प्रथम परिचय करून देईन भाग्यश्री पाटील. डॉक्टर DY पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्ष आहेत. तसंच फुलं शेती करणारी त्यांची राईज अँड शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे त्याच्या त्या संचालिका आहेत. शेतीपासून सुरुवात करून ते शिक्षणापर्यंत पोहोचलेल्या आहेत. खरोखरच खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं, म्हणूनच त्यांना आम्ही इथे आमंत्रित केलेलं आहे. तसंच त्यानंतर मी ओळख करून देईन जयश्री खाडीलकर. नवाकाळच्या संपादक आहेत त्या आणि बुद्धिबळपटू म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. खरोखर कुठेही भीड न बाळगता लेखणी त्यांची बोलत असते आणि या लेखणीतनं समाज प्रबोधन देखील घडत असतं. त्यानंतर मी ओळख करून देईन समाजकार्य करणारे जिजा राठोड यांचं. अनेक चालीरीती ज्या चुकीच्या असतात त्यांच्या विरुद्ध आवाज उठवल्यानंतर अनेक आव्हानांचा कसा सामना करावा लागतो हे त्यांच्याकडनं खरोखर शिकण्यासारखं आहे. तसंच कृषी पर्यटन हे खूप विस्तारणारं क्षेत्र आहे. त्यामध्ये उद्योजिका म्हणून आहेत मानसी चेऊलकर. खूप धाडसी आणि जोखीम पत्करून त्यांनी हे उद्योजक त्या बनलेल्या आहेत. त्यांच्याकडनंही खूप शिकण्यासारखं आहे. आणि सगळ्यात शेवटी मी ओळख करून देईन सगळ्यात लहान आपली तज्ज्ञ म्हणून किंवा आजची पाहुणी म्हणेन रेश्मा पुरकर आहे. मुरकर आहेत. मर्चंट नेव्हीतली चीफ ऑफिसर आहे. पुरुषांची मक्तेदारी असं मर्चंट नेव्हीचं क्षेत्र समजलं जातं, मात्र तिने ही पुरुषांची मक्तेदारी तोडत तिने ही चीफ ऑफिसर पदापर्यंत तिने मार्गक्रमण केलेलं आहे. तिच्याकडनंही खूप शिकण्यासारखं आहे. आजचा उद्देश एकच आहे, यांचं अनुभव कथन ऐकून तुम्ही देखील प्रेरणा घ्यावी आणि काहीतरी वेगळं करून दाखवावं. आजच्या ह्या विषय जो आहे महिला गौरव, ती चर्चा आपण सुरू करणारच आहोत. मात्र त्याआधी एक ध्वनी चित्रफित पाहूया. आजच्या महाचर्चाचा विषय आहे महिला गौरव. तेव्हा आपण आता चर्चेला सुरुवात करूया. भाग्यश्रीताई, सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. या क्षेत्राकडे कसं वळावं असं वाटलं? कुठली प्रेरणा मिळाली आणि कधी वळलात तुम्ही? सुरुवातीला जेव्हा मी लहानपणापासूनच अगदी शेतीच्या आई वडिलांच्यामुळे शेती करण्याचा नाद लागला होता. शेतामध्ये काम करायचं हे अगदी लहानपणापासूनच माहीत होतं. नंतर लग्न झाल्यावरती मला पी पाटील सरांनी 1-2 एकर शेती करून दिली. मग फुलांची व शेताची आवड असल्यामुळे मी काहीतरी करून दाखवावं असं निश्चित मनात ध्येय ठेवला. मग शेती करता करता असं वाटलं की नेहमीच शेतकरी म्हणतात की आपल्याला त्यात फायदा मिळत नाही, पण असं मी निश्चित मनाला ठरवलं की आपण काहीतरी फायदा करून दाखवायचा. मग त्यावेळी मी भेंडी लाव, कुठे गवार लाव, भाजीपाला करत करत त्यातून कधी 2,000-4,000 असे रुपये मिळाले की खूप आनंद व्हायचा. आणि नंतर मग केळीची रोपं लावायला गेले. मग केळीची रोपं लावताना दर्जेदार रोपं मिळत नव्हते. मग आपण सर्व शेतकऱ्यांना चांगली दर्जेदार रोपे द्यावीत असा विचार मनात आला. म्हणून मग टिश्यू कल्चरची लॅब चालू केली. सुरुवातीला टिश्यू कल्चरची लॅब चालू केली तेव्हा 4,000 स्क्वेअर फीटवरती चालू केली. त्यावेळेला खेडेपाड्यातून महिलांना घरातून बोलवून आणून काम करा म्हणून सांगायला लागायचं. आणि खरोखरच तो प्रयोग यशस्वी झाला. महिला इतक्या कुशलतेने काम करू शकतात. त्यामुळे आज 4,000 स्क्वेअर फीटाची लॅब जणू काय जवळजवळ 1,00,000 स्क्वेअर फीटापर्यंत ती लॅब तयार झालेली आहे. आणि जी 25,000 ते 30,000 रोपं तयार करतो तो आता जवळजवळ 30 मिलियनपर्यंत रोपं आपण तयार करतो. आणि मला सांगण्यास अतिशय आनंद होतो की ह्या खेडेगावातल्या स्त्रिया ज्या आहेत त्या 4थी-5वी शिकलेल्या आहेत, पण त्यांच्याकडे काम करताना पाहिलं की असं वाटतं की जणू काही त्यांनी PhD केली आहे किंवा BTech वगैरे केले आहे. असं कुशलतेने त्या काम आज लॅबोरेटरीमध्ये अगदी हायटेक बरोबर. आता तुम्ही जे म्हणतायत उच्च आणि दर्जाचं तंत्रज्ञान वापरून तुम्ही फुलं शेती करताय, त्याचं नेमकं स्वरूप तुम्ही विस्तारानं कसं सांगाल? खरं म्हणजे आवड असली आणि त्याला जर कष्टाचं जर आपण जोड दिली आणि नव्या तंत्रज्ञानाला अवलंबून जर घेतलं तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो. हे तंत्रज्ञान शिकताना सुरुवातीला प्रचंड त्रास झाला होता. एवढं सोपं नव्हतं. जवळजवळ 3 वर्ष तरी कोलॅबरेशन्स मिळवण्यासाठी प्रयत्न खूप केले होते. तेव्हा फॉरेन लोक इंटरनॅशनल कोलॅबरेशन्स येताना त्यांना इंडियन लोक हे असे एवढे क्वालिटीचं काम करू शकतील ह्याची खात्री नव्हती.
पण आपण ते आज इंडियामध्ये, भारतामध्येच ह्या स्त्रियांनी, खेडेगावातल्या स्त्रियांनी ते करून दाखवलेले आहे. आणि आज जवळजवळ कंपनीमध्ये 750 स्त्रिया तिथे काम करत आहेत, तेवढ्याच कुशलतेने. आणि आता कोलॅबरेशनसाठी लोक आपल्याला विचारतात की आपल्यावर कोलॅबरेशन करा, अशी परिस्थिती आता भारतामध्ये निश्चितच झालेली आहे. खूपच छान तुम्ही प्रगती केलेली आहे. जय श्रीताई, खरं म्हणजे मराठी संपादिका मुळातच कमी, तुमच्या मते संपादक म्हणायला पाहिजे, त्याच्याबद्दल देखील तुमचं उत्तर घ्यायचंच आहे. स्त्री संपादिका मुळात कमी आणि कुठलीही भीड न बाळगता सडेतोडपणे आपले विचार वृत्तपत्रात न मांडणाऱ्या त्यातूनही कमी. कसं काय साध्य केलं? मला वाटतं याच्यासाठी माझ्या आईवडिलांना सगळं श्रेय द्यायला पाहिजे. मुळात माझ्या आईवडिलांनी कधी स्त्री आणि पुरुष हा फरक आमच्या घरात तरी अजिबातच नव्हता. आणि त्यामुळे मी जेव्हा संपादक म्हणून आले तेव्हा संपादकांवरती काही प्रेशर येतात असं मानलं जातं. मला हे अजिबात मान्य नाहीये. जेव्हा आपण चुकीची कुठली तरी गोष्ट करतो किंवा एखादी गैर गोष्ट करतो तेव्हा त्याचा फायदा अनेक जण घेतात आणि आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. हे जर आपण कसोशीने पाळलं की आपण चुकीची गोष्ट करायची नाही, गैर गोष्ट करायची नाही, आणि हे जे संपादक पद असेल किंवा वर्तमानपत्र जे आम्ही एक व्रत म्हणून चालवतो ते जर तुम्ही व्रत म्हणून चालवलं तर मला असं वाटत नाही की कुठलाही दबाव येऊ शकतो. माझ्यावर आतापर्यंत कुठलाही दबाव आला नाही. कोणी मला फोन करून अमुक एक कर, अमुक एक करू नको असं सांगण्याची कोणाची छाती असं मला अजिबात वाटत नाही. कारण मी हे सातत्याने माझ्या वाचकांसाठी आणि त्यांच्या प्रेमापोटी हे व्रत केलेलं आहे. त्यामुळे असा दबाव माझ्यावरती कधीच आला नाही आणि मी कधी येऊही देणार नाही. जयश्रीताई, तुमच्याशी बोलताना तुम्ही आवर्जून सांगितलेलं होतं की मला संपादिका नको, मी संपादक म्हणूनच लावते. त्यामागची तुमची काय धारणा आहे? नाही, संपादिका लावा किंवा संपादक लावा, फक्त असं होतं की संपादिका लावलं की मग मी एक महिला संपादक आहे असं मला एका चौकटीत बसवलं जातं, जे मला आवडत नाही. मला वाटतं आता जवळजवळ 40 वर्तमानपत्र आहेत महाराष्ट्रात, मराठी वर्तमानपत्र जर म्हणाली तर, आणि या 40 वर्तमानपत्रांचे वेगवेगळे संपादक आहेत. आणि त्या संपादकांची जेव्हा तुलना होते तेव्हा त्यांच्याबरोबर माझी तुलना व्हावी असं मला वाटतं. मला वेगळं काढायचं, माझी एक चौकट करायची अशी माझी अजिबात इच्छा नाही. नवाकाळचे जे वाचक आहेत, दैनिक नवाकाळचे माझे जे वाचक आहेत, ते वाचक वर्तमानपत्र दैनिक नवाकाळ वाचतात. ते संपादिका आहे, एक महिला संपादिका आहे म्हणून हा वर्तमानपत्र वाचतात असं मला वाटत नाही, आणि तसं त्यांनी करूही नाही असं मला वाटतं. आणि म्हणून इंग्रजीत आपण कसं एडिटर म्हणतो, एडिटरीण बाई वगैरे असं नसतं तिथे. तर त्यामुळे मी असं हे कटाक्षाने पाळते की मला संपादिका म्हणू नका, तुम्ही संपादक म्हणा, म्हणजे सगळ्यांची माझी बरोबरीने तुलना होऊ शकते. बरोबर, म्हणजे स्त्री पुरुष समानता प्रत्येक ठिकाणी असायला हवी. जिजा, तुमच्याकडनं मला ऐकायला आवडेल. बालपण खूप इंटरेस्टिंग होतं, खूप आव्हानं तुम्ही स्वीकारलीत, त्यांचं तोंड देत तुम्ही इथवर पोहोचलेले आहेत. आणि असं म्हटलं जातं समाजकार्य म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजणं, छान घर सांभाळावं, चूलमूल सांभाळावं, मग हे याच्यात कशाला पडायचं, अशा धारणेतनं तुम्ही कसं काय स्वतःला सिद्ध करताय? मी माझं 4थी पर्यंत शिक्षण झालं. मग तांड्यातनं कोणी मुलींना शिकवत नव्हते. मग आम्ही जेव्हा माझ्या वडिलांनी मला 5वीला ऍडमिशन घेऊन दिलं तर मग सगळे तांड्यातले लोक आले आणि म्हटले आपल्यामध्ये मुलींना शिकवत नाही, तुम्ही तुमच्या मुलीला शिकवू नका, काढून घ्या शाळेतनं. वडील म्हटले नाही नाही, मी शिकलेलो नाहीये, माझ्या मुलीला मला नक्कीच शिकवायचंय. मग वडिलांनी अट्टहास केला आणि मला 5वीत टाकलं. त्यामुळे सगळे समाजातले लोकांनी एकत्र येऊन आम्हाला सांगितलं तुम्हाला तांड्यातनं बहिष्कृत करू. वडील म्हटले ठीक आहे, बहिष्कृत करा, काही करा, मी तयार आहे. मला तुम्ही समाजाच्या बाहेर काढलं, बहिष्कृत केलं तरी मी तयार आहे, पण मी माझ्या मुलीला शिकवेन. माझं 10वी पर्यंत शिक्षण माझ्या तांड्यातच झालं. एक आश्रम शाळेत माझं शिक्षण झालं. मी 5वीला गेले आश्रम शाळेमध्ये, तर तिथं इन्स्पेक्शनसाठी समाज कल्याण अधिकारी फुटाणे साहेब म्हणून आलेले होते. त्यांनी सरांनी सगळ्या मुलांना सांगितलं की साहेब आल्यानंतर साहेबांनी जर विचारलं तुम्हाला पुस्तक मिळतात का, तुम्हाला वह्या मिळतात का, तुम्हाला ड्रेस मिळतात का, तर तुम्ही सगळ्यांनी सांगायचं हो मिळतं. मग साहेब आले, सगळ्यांनी अगदी सांगितलं हो मिळतं म्हणून. मी उभी राहिली, सर मला काही बोलायचं आहे तुमच्याशी. काय? सर मला काही ह्यातलं काही एक मिळालेलं नाही, माझं त्या आश्रम शाळेमध्ये नाव सुद्धा नाहीये आणि हे खोटं सांगतायत. साहेब तर निघून गेले. साहेब म्हटले अरे वा, आमची जिजाऊ, तुझं नाव जिजाबाई आहे ना, मी आजपासून तुला जिजाऊ म्हणेन, तू खरोखर जिजाऊ आहेस. आणि साहेबांचे माझे आतापर्यंत संबंध होते, तेव्हापासूनचे 5वी पासूनचे माझे आतापर्यंत संबंध होते समाज कल्याण अधिकारी साहेबांचे. साहेब तर निघून गेले. मला माझ्या सरांनी इतकं खूप मारलं होतं मला त्यावेळेस, तो एक अनुभव आहे. नंतर मी जेव्हा 10वी पास झाली आणि मग कॉलेज आमच्या गावात नव्हतं, तर आमच्यापासून 11 किलोमीटर लांब होतं. पण आमच्या तांड्यामध्ये बस यायची नाही, तर आम्ही सकाळी 5 वाजता उठायचो. म्हणजे वडील 3 वाजता उठायचे, नाश्ता वगैरे बनवायचे, चहा बनवायचे, पाणी तापून द्यायचे आणि
मग मला उठवायचे. मग मी उठल्यानंतर मला ते आंघोळ पाणी करून आम्ही 5 वाजता निघायचो. 5 वाजता जेव्हा निघायचो अंधार असायचं, तिथे काही दिवे वगैरे नव्हते. मग वडील आणि मी 5 वाजता पायी पायी इतक्या लांब जायचो आणि जाताना त्या एक रेल्वे मार्गाने जायचो आम्ही, रेल्वे रूटने, आणि मग कॉलेजला जायचो. मी बिलकुल वडिलांना म्हणायची मला नाही शिकायचं, 10वी झालं बस. वडील म्हटले नाही नाही, तुला मला किरण बेदी बनवायचंय, तुला मोठं बनवायचंय. वा. तर वडिलांनी मला शिकवलं. मी जेव्हा कॉलेजमध्ये बसायची आणि वडील बाहेर बसायचे, मी अगदी दरवाजातच बसून राहायची, बेंच टाकून, बेंच असायचा, आणि तिथं बसल्यानंतर माझे वडील एक बोराचं झाड आहे, आता नाहीये ते, तिथे बसून राहायचे. आणि मी आणि माझे वडील दोघं खूप खूप मित्र आहोत. माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये माझ्या वडिलांचाच म्हणजे मोठा सिंहाचा वाटा आहे. मी माझ्या वडिलांना खूप खरोखरच मी आता तेच म्हणणार होते की तुमच्या आई वडिलांचं खरं कौतुक करायला हवं की बंजारा समाजात येऊन तांड्यामध्ये जीवन व्यतीत करत असताना तुम्हाला शिकवण्याची त्यांची आस होती. खरोखरच त्यांचं कौतुक करावं लागेल. क्षणभर विश्रांती होते, कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाचर्चा. ब्रेक नंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. महिला गौरव या विषयावरती आज आपली चर्चा होतीये. मानसी, मला विचारायचं होतं तुम्हाला की पत्रकारिता ते आता उद्योजिका म्हणजे कृषी पर्यटन म्हणा किंवा तुमचं फार्म आहे म्हणजे चौलकर्स माय फार्म अशा प्रकारचे कॉटेज आहे, त्याबद्दल हा सगळा प्रवास कसा काय? मी ऍक्च्युअल सुरुवात माझी जी झाली ती पत्रकारितेला झाली. पहिल्यांदा मी दैनिकांमधून काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये स्थानिक जे दैनिक कृषीवल आहे, त्याच्यानंतर सामना आहे, तरुण भारत आहे. हे करताना मग ETVनी नवीन जेव्हा रिपोर्टर नेमले आणि अचानक इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मला घेतलं गेलं आणि रायगड जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया आणणारी पहिली मी ठरले. आणि त्याच्यानंतर मग मी ETV नंतर सहारामध्ये देखील काम केलं. असं 14 वर्ष इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया करत असताना सारखं असं मनाला कुठेतरी वाटत होतं की आपण स्वतःचं काहीतरी सुरू करावं आणि त्या माध्यमातून आपण 4 लोकांना रोजगार कसा मिळवून देता येईल. विशेषतः मला सांगायचं म्हणजे ग्रामीण भागामध्ये ज्या महिला आहेत त्यांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना पायावर उभं करणं हे फार महत्त्वाचं वाटत होतं. कारण ते जे परावलंबी त्यांचं जे काही जीणं असतं ना की प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. भले ती बाई शेतीत काम करत असली तरी येणारे पैसे जे आहेत ते पुरुषाच्या हातात जातात. तिला स्वतःचा असा इन्कम नसतो. तर तो कुठेतरी तिला आर्थिक स्वावलंबी बनवावं हे फार वाटत होतं. आणि मग मी जॉब सोडून जेव्हा हे माय फार्म उभं करायचं ठरवलं तर ह्यासाठी मला माझ्या मिस्टरांनी खूप सहकार्य केलं. ऍक्च्युअल ते वकील व्यवसायात आहेत आणि मग त्यांनी पण ह्या गोष्टीला पाठिंबा दिला मला आणि त्यांचं खूप चांगलं सहकार्य मला मिळालं आणि म्हणून मग मी हा व्यवसाय उभा करू शकले. आज गेली 8 वर्ष मी हा व्यवसाय म्हणजे चालवती आहे. अतिशय कठीण प्रसंगांमधनं केली आहे मी त्या काळामध्ये, पण आता खूप छान चाललेलं आहे सगळं. रिपीटेड कस्टमर भरपूर झालेले आहेत आणि सध्या मांडवा हा खूप फॉर्म झालेला आहे. कारण गेटवेवरनं तुम्ही 45 मिनिटांमध्ये मांडवा जेट्टीला येता आणि तिथून हार्डली 1 किलोमीटरवरतीच माझं हे चौलकर माय फार्म आहे. माझ्या सासऱ्यांनी ही 2 एकर जागा तिथे घेतलेली होती आणि पूर्वी त्यांचा छोटासा हा व्यवसाय होता सुरू, पण मधल्या काळामध्ये हा खंड पडला होता. तो मी आता पुन्हा नव्याने सुरू केलेला आहे आणि या ह्याच्यामध्ये माझ्याकडे जास्तीत जास्त महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. आज ह्या माध्यमातून आपण 20 लोकांना रोजगार दिलेला आहे आणि आज त्या महिला जेव्हा स्वतःचे पगार घेतात ना आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ना तो पाहून मला खूप बरं वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरोबर, म्हणजे तुमच्या बोलण्यातनं आता जाणवलं की एकीकडे तुमचा उद्योग उभारत असतानाच तिकडल्या ग्रामीण महिलांना देखील रोजगार कसा मिळेल, त्यांना आर्थिक स्वावलंबन कसं प्राप्त होईल याच्याकडे तुम्ही आवर्जून बघता. खूप स्तुत्य आहे ते. रेश्मा, वेगळी वाट चोखावी असं म्हटलं जातं, धाडसीपणानं पावलं उचलावीत असं म्हटलं जातं, पण तू मर्चंट नेव्ही म्हणजे पुरुषांची मक्तेदारी असलेलं हे क्षेत्र, हे कसं काय निवडलंस, का निवडलंस, घरातनं पाठिंबा कशा प्रकारचा होता? सर्वात आधी म्हणजे बोलायला झालं की लहान असतानाच म्हणजे मला असं काहीतरी करायचं होतं की जे वेगळं आहे. 2 ऑप्शन्स मी स्वतःच ठरवलेले 9वी-10वीत असतानाच, म्हणजे करिअर मुळातच काय करावं, कारण आता 11वी कॉलेज करायचंय, सायन्स घेऊ की कॉमर्स घेऊ. तसंच मग ठरवलं की इधर पायलट व्हायचं, कमर्शियल पायलटमध्ये जायचं किंवा मर्चंट नेव्ही. कारण आई वडील ते म्हणतातच की बाळा एकतर शिक्षण घे आणि स्वतःच्या पायावर, नाही तर घर व्यवस्थित सांभाळा, काहीतरी एक व्यवस्थित आलंच पाहिजे. पण त्यांचं हेही होतं की स्वतःचं अस्तित्व घडवणं जास्त इम्पॉर्टंट आहे.
ह्या म्हणजे असं काही नाहीये त्यांच्या हिशोबाने की पुरुष आणि स्त्री किंवा बरोबर. मला 2 मुली आहेत तर त्यांचं कसं तर त्यांनी थोडंसं मध्ये कट करते, तुझे वडील काय करतात आम्हाला ऐकायला आवडेल. माझे वडील ऍक्च्युली ड्रायव्हर आहेत, ते मंत्रालयात सर्व्हिस आहे त्यांची, आणि माझ्या आई म्हणजे हाऊसवाईफ आहे. वा, तर म्हणजे असं असून त्यांनी मुलीला अशा प्रकारे प्रोत्साहन दिलं, खरोखरच हो तसं कौतुकास्पद. आहेच. कारण जास्त करून म्हणजे तसं बोलायला गेलं तर वडिलांचा सपोर्ट जास्त होता, आईचा तर होताच, पण तसं म्हणजे आता तर मला खूप सेंटिमेंटल असं इमोशनल म्हणजे लाईव्ह वडीलही बघत असतील आता. तर त्यांनी जेव्हा, कारण त्यांना भरपूर सोशली अगेन्स्ट होते की अरे संतोष काय करतोयस, मुलीला कुठे पाठवतोयस, मर्चंट नेव्ही कदाचित मुली नसतातच त्यात, पण ते म्हणाले की तुला जायचंच आहे, तू ठरवलंयस तर ठीक आहे. पण त्यांचं कसं झालं की आता उडी तर मारली आहेस पाण्यात, तर पोहायला तर तुला लागेलच, अजून काही तुझ्याकडे ऑप्शन नाहीये. पण तसंच काय असेल तर आम्ही आहोतच. बरोबर, म्हणजे सदैव तुझ्या पाठीशी त्यांचा हात आहे. शिपवरचं जगणं कसं असतं? 9 महिने तुम्ही शिपवरती असता, कशा प्रकारचा हा दिनक्रम असतो, किती आव्हानं असतात, काय सांगशील? शिपवरती म्हणजे प्रत्येका लेवलवर वेगळे. ट्रेनी असताना तर भरपूर चॅलेंजिंग असतं. सर्वात अगोदर शिपवर मी 2009 साली जॉईन केलेलं. ऑगस्ट, मला अजूनही तारीख लक्षात आहे, 14 ऑगस्ट 2009. आणि एवढी मोठी शिप म्हणजे ऑलमोस्ट 285. आपल्याला 1 लिटर तेल माहिती असतं, पण 1 टन इज 1000 लिटर्स, आणि तिथे तर 1.5 टनर अशी एक खूप भव्य अशी शिप होती माझ्या बुड्यात. किती वर्षाची होतीस तेव्हा तू? तेव्हा मी 18 वर्षाची होती. ही माझी फर्स्ट शिप होती माझी. 18 म्हणजे जस्ट कम्प्लीट झालेलं त्यावेळी. आणि राईट असं बघायला गेलं तर मी सर्वात यंगेस्ट होती, आणि 18 वर्षापासून ते माझे कॅप्टन होते ते 55 इयर्सचे होते. मग असं एज ग्रुप मध्ये तर तिथे कोणच नव्हतं, आणि मी एकच मुलगी होती. आता त्यांना पण कळत नव्हतं की कसं डील करायचं, आणि 3-4 महिने तर मलाही कळत नव्हतं की कसं सांगायचं माझे प्रॉब्लेम्स. कारण तिथे जॉब असा होता की तुम्हाला 3:30ला उठा सकाळी लवकर, 4 वाजता चीफमेट बरोबर जा, मग त्याच्यानंतर 4 to 8 त्याच्याबरोबर वॉच करा. तो 8 ते 8:30 तर ते पाठवायचेच नाश्त्याला. 8:30ला तुम्ही बॉयलर सूट मध्ये चेंज करा, जे मेकॅनिक सारखे जे ड्रेस वगैरे घालतात. त्याच्यानंतर 5:30 पर्यंत ते डेकवरती जॉब असतं. मग चॅलेंजिंग म्हणजे उन्हात आपल्याला, आता मुंबईची हीट विच इज रादर 30 डिग्रीज वगैरे, पण तिथे जेव्हा तुम्ही गल्फमध्ये जाता 55 डिग्रीज मध्ये तुम्ही कसं काम करू शकता. अंड अक्षरशः बॉईल करू शकतो आपण डेकवर असताना, तर त्याच्यात कसं काम करायचं. आणि ऑइल टँकर, खास क्रूड ऑइल. म्हणजे खरोखरच ही सगळी प्रतिकूल आणि विषम परिस्थितीमध्ये तू हा मार्ग जेव्हा निवडलास, तेव्हा एखादा तरी क्षण सुरुवातीला, आता तर येतच नसेल, सुरुवातीला असं कधी मनात आलं का की नाही आपला चॉईस हा जरासा चुकला असं? हो, चॉईस आलेलं नाही असं नाही म्हणणार, कारण ते चुकीचं असेल. आलेलं, कारण स्टार्टिंगला नेगेटिव्ह भरपूर असायचे की अरे, कारण एकच मुलगी, तर सगळ्यांचा समज असतं शी इज व्हेरी इझी, तर इझिली हिला आपण काही बोलू शकतो आणि जाऊ शकतो. तर मुळात स्वतःची डिग्निटी, स्वतःचा रिस्पेक्ट कसा ठेवायचा, आणि त्याच वेळी आपलं काम पण दिसायला पाहिजे. कारण तिकडे फिजिकल जॉब इक्वली असतं. म्हणजे असं नाही की तुम्ही स्टेशन्स वगैरे असं म्हणतात तिकडे, म्हणजे शिप धक्क्याला लागते, तर एक वायर असते, आणि इथे 1-2 टनची असते, त्याला ओढा. मग तुम्हाला तिथे जाऊन फिजिकली फिट असणं, म्हणजे थोडक्यात कुठेतरी स्त्री आहे याचं भांडवल कुठेही करता येत नाही, सवलती अजिबात मागता येत नाही. अशा क्षेत्रामध्ये तू खरोखर स्वतःला सिद्ध करतेस, खूप कौतुकास्पद आहे. भाग्यश्री, तुम्हाला मला विचारायचं आवडेल की फुले शेतीकडनं, एकीकडे फुले शेती करत असतानाच डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या तुम्ही उपाध्यक्षा, या संस्थेचं कार्य कसं आहे? आमचं तिथं पुण्यामध्ये पिंपरीमध्ये डी वाय पाटील हॉस्पिटल म्हणून आहे. त्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 1500 पेशंट्स आहेत, आणि ते संपूर्ण आम्ही गरीब लोकांसाठी फ्री आहे. ऑपरेशन्स म्हणा, औषधं सगळे फ्री आहेत. मग त्यांची काहीतरी सेवा करावी ह्या हेतूने मी कॉलेजमध्ये पाऊल टाकला, आणि मग कॉलेजचा कारभार बघायला लागले. मग डिसिप्लिन, ॲडमिनिस्ट्रेशन सगळ्यांशीच एकता ठेवून व्यवस्थित काम बघायला चालू केलं. आणि त्यामुळे जे पेशंट्स लोकांना जी सेवा देत होतो किंवा होत होतं, त्यांच्याकडून जो फीडबॅक मिळत होता की खरोखरच आज ऑपरेशन एवढ्या पैशाला मला बाहेर मिळत होतं, पण इथं खूप छान झालं, तर ते जे तो जो फीडबॅक आहे तो मिळाला की अतिशय समाधान मिळत होते.
त्यामुळे तिथे पाऊल टाकले. आणि मला असं वाटतं की स्त्रियांनी लोकांशी प्रचंड पेशन्स ठेवून सगळ्यांशी वागू शकतात, समोरच्याचं ऐकून घेऊ शकतात. त्यामुळे ॲडमिनिस्ट्रेशन ही निश्चितच चांगलं होतं. बरोबर. म्हणजे एकीकडे फुले शेती, म्हणजे तिथनं तुम्ही कोलॅबरेशन करून निर्यातही करताय, दुसरीकडे डी वाय पाटीलचे उपाध्यक्षा, आणि घराची कामगिरी, तर घराची जबाबदारी तर कोणाला चुकतच नाही स्त्रीला. 3 दगडांवरती पाय ठेवत असताना दिनक्रम कसा काय तुम्ही आखता? तसं बघायला तर माझे मिस्टरही फारच साथ देतात, चांगली साथ देतात. मुलंही अतिशय चांगली साथ देतात. लहानपणापासून त्यांच्यावरती चांगले संस्कार आहेत. आणि मला अगदी अभिमानाने सांगावं वाटतं की तिन्ही मुलं चांगलं करिअर करतात आणि सगळं सांभाळतात. परंतु व्याप एवढा वाढलेला आहे, सोसायटीसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, म्हणून हे सगळं सांभाळून एकत्र पुढे जात आहोत. आणि कुटुंबाची साथ कशी काय लाभते? त्याशिवाय तर कुठलीही स्त्री एवढं मार्गक्रमण करू शकत नाही. कुटुंबाची साथ 100% आहे. अगदी लहानपणापासून मुलांना शाळेत सुद्धा जात होते तरी मुलं शाळेला गेली की मी शेतीवरती कामाला जायची आणि परत शाळेतून येईपर्यंत परत यायचे. आणि आय थिंक दॅट इज म्हणजे ते बरोबर होत आहे, अगदी सगळं झालेलं आहे ते, कारण मुलं अतिशय करिअर चांगलं झालं आहे आणि सगळं व्यवस्थित पाहतायत अगदी. जयश्रीताई, संपादक म्हणून कार्य करत असताना षडयंत्र, भ्रष्टाचाराचं पितळ उघडं करणं, यासोबतच गिरणी कामगार, सफाई कामगार यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं देखील तुम्ही कार्य करता, युनियन देखील तुम्ही काढलेली आहे. हे कसं काय शक्य करता? नाही, मुळात मला वाटतं हे सगळे प्रश्न मी स्त्री आहे असं बघून येतात माझ्याकडे. कारण मी जर पुरुषाचा उद्या चेहरा लावून आले तर मला वाटतं हे कुठलेच प्रश्न माझ्याकडे येणार नाहीत. जसे बाकीचे जण करतात तसं मी एक रयतराज कामगार संघटना म्हणून माझी कामगार संघटना काढलेली आहे. कारण जेव्हा मी आझाद मैदानवर रिपोर्टिंगसाठी जायची तेव्हा मी तिथे बघितलं की अनेक कामगारांच्या अनेक समस्या आहेत. आणि आज महाराष्ट्रात तुम्ही बघितलं तर ज्या ज्या कामगार संघटना आहेत त्या कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी संलग्न आहेत. आणि जेव्हा एखादी कामगार संघटना राजकीय पक्षाशी संलग्न असते तेव्हा तो पक्ष जे सांगेल ते निर्णय ती कामगार संघटना उतरवते आणि त्या कामगारांचं हित बघितलं जात नाही. आणि तेव्हा मला असं प्रकर्षाने वाटलं की मी जेव्हा पत्रकारिता करते आणि जेव्हा माणसांचे जे दुःख आहेत किंवा कामगारांचे जे दुःख आहेत त्यांच्या अडचणी जर मी समजून घेऊ शकते तर त्या सोडवणं पण माझं नैतिकता आहे माझी, की मी त्या सोडवण्याचे पण प्रयत्न केले पाहिजे. आणि त्या दृष्टीने वाटचाल करत असताना पहिलं गिरणी कामगारांशी माझा संबंध आला आणि गिरणी कामगारांच्या 11 संघटना होत्या, तुम्हाला माहिती. त्या 11 संघटनांच्यामुळे गिरणी कामगारांचा घरांचा प्रश्न पुढे जात नव्हता. 11 संघटनात गिरणी कामगार विभागले होते. त्यांना एकत्र आणण्याचा मी प्रयत्न केला. 11च्या 11 संघटना एकत्र आल्या आणि आमचा गिरणी कामगारांचा घरांचा प्रश्न पुढे गेला. आणि हा जो मला अनुभव मिळाला तो अतिशय चांगला अनुभव होता. आणि त्याच्यातनं मी असं ठरवलं की आता कामगार क्षेत्रात मी काम करायचं. आणि मग मी रयतराज कामगार संघटना स्थापन केली. माझं दादरला ऑफिस आहे आणि मी उत्तम रीतीने काम करते आणि मला त्याच्यात खूप समाधान मिळतं की मी कामगारांसाठी काही करू शकते. बरोबर. म्हणजे जयश्रीताई, तुम्ही जसं म्हणालात एक स्त्री म्हणून असा हा प्रश्न येतोय, तर अजिबात नाही. आजच्या कार्यक्रमाचा उद्देशच तो आहे की तुमच्या अनुभव कथनातनं दुसऱ्या स्त्रिया ज्या आहेत त्या प्रेरणा घेतील आणि अशीच काहीतरी वेगळी वाट चोखाळतील. क्षणभर विश्रांती घेतोय महाचर्चामध्ये. ब्रेकनंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. जिजा, तुम्हाला मला विचारायचं होतं की अंधश्रद्धा निर्मूलन म्हणा, हुंडा विरोधी कार्य, वेगवेगळ्या स्तरावरती तुम्ही कार्य करताय, समाज प्रबोधनाचं कार्य करताय. कार्याचं स्वरूप ऐकायला आवडेल. मी तांड्यावर राहत असते. जरी मी तांड्यावर राहत असली तरी मी फक्त बंजारांसाठी काम करते असं नाही. मी तळागाळातल्या समस्त महिलांसाठी काम करत असते आणि आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत असतो. मग त्यामध्ये हुंडाबळीला ज्या महिला हुंडाबळीच्या बळी पडलेल्या आहेत त्या महिलांच्या कुटुंबासाठी पण मी बऱ्याच वेळेस मोर्चे वगैरे काढलेले आहेत, आंदोलनं केली आहेत. आणि ज्या काही समाजातल्या अंधश्रद्धा आहेत, मग ते डाकीन असो, जोगीन असो, भूत असो, चेटकीन असो, यांच्या विरोधात मी काम करत असते. आणि हे काम करत असताना जे अंधश्रद्धाळू लोक आहेत, अर्थात त्यांच्या भावना दुखवल्या जातात, पण त्यांना हे माहीत नसतं की आम्ही त्यांच्या हितासाठी काम करत असतो. आणि जेव्हा त्यांच्या हितासाठी आम्ही काम करण्यासाठी बाहेर पडतो आणि त्यांना आम्ही म्हणत असतो की अरे बाबा, तू अंधश्रद्धेत गाडला जाऊ नकोस, तुला हे ठग लोक ठगून घेत आहेत, परंतु त्यांचा आमच्यावर पटकन असा विश्वास नसतो, जे की त्या ठगांवर विश्वास असतो. मी एका ठिकाणी दाभोळकर सरांची जेव्हा हत्या झाली, मग आम्ही त्यांच्यासाठी एक मोठा कार्यक्रम घेतला होता आणि मी नंदुरबार जिल्ह्यात गेले होते. तर एका माणसाने मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही आता गेल्या 25 वर्षापासून हे काम करता आहेत, पण तुम्ही एवढे फेमस नाही, प्रसिद्ध नाहीत, पण तुम्ही जर हेच काम आध्यात्मिक दृष्टीतून केले असते तर तुम्ही खूप मोठे झाले असते. मग ते कसं? आता मोठमोठे हे संत महात्मे आहेत, ते मोठे होतात, मग तुम्ही तुमचं नाव लौकिक का नाही? तेव्हा मी त्यांना म्हटली, अरे बाबा, हे जे संत महात्मे जे आहेत, साधू लोक जे आहेत,
ते लोक तुम्हाला जे स्वर्ग नरक आपण बघितलेलं नाही ते तुम्हाला दाखवतात, तुम्हाला भूल थापा देतात आणि तुम्ही त्या भूलथापांवर विश्वास ठेवतात आणि तुम्ही त्यांच्या आहारी जातात आणि मग तुम्ही त्यांचे भक्त बनतात. आम्ही मात्र तुम्हाला हे सांगतो की स्वर्ग नरक कुठेही नाहीये, इथंच तुम्ही एक चांगलं जीवन जगा, म्हणजे तुम्हाला स्वर्ग प्राप्ती पण इथंच होईल आणि नरक प्राप्ती पण इथंच होईल. तुम्ही लोकांसाठी चांगली कामं केलीत, तुमच्यासाठी स्वतःसाठी चांगली कामं केलीत, हेच तुमच्यासाठी इथं स्वर्ग आहे. आणि ते तुम्हाला भोंदतात, खोटं बोलतात आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतात, म्हणून ते प्रसिद्ध होत जातात. पूर्वीचे जे आमचे संत होऊन गेले, विद्रोही संत, संत तुकाराम महाराज, संत कबीरदास महाराज, ह्यांच्याकडे मोठमोठ्या गाड्या नव्हत्या, पण आताचे जेवढे साधू संत आहेत त्यांच्याकडे हे भल्या भल्या मोठमोठ्या गाड्या असतात. हे कशाचं धोतक आहे? हे लोकांना भुंतात, ठगतात, त्याचं हे धोतक आहे. ते आम्ही तुम्हाला करू देत नाही, म्हणून आम्ही तुम्हाला एक वाईट दिसतो, तुम्ही त्यातनं बाहेर पडा. ते लोक तुम्हाला भुंतात, आम्ही तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतो. असे बरेचशा समस्या आमच्या समोर येत असतात आणि ह्या समस्यातनं आम्हाला तोंड देत देत त्यांना बाहेर काढावं लागतं. खूप सारे लोक डाकी नसते याच्यावर पण विश्वास ठेवतात आणि त्या महिलांवर बहिष्कार पण टाकत असतात ते लोक, तांड्यातनं, वाड्यातनं, पाड्यातनं, वस्तीतनं. बरोबर. ह्या गोष्टीचा आम्ही विरोध करत असतो. बरोबर. मानसी, आता पत्रकारितेतनं तू आता उद्योजिका बनलेली आहेस. पत्रकारितेत काम करत असताना आणि आत्ता सुद्धा समाजाच्या स्त्री घटकाचं जे जागा आहे, तिचं जे अस्तित्व आहे ते कसं आहे, तू कसं बघतेस? आणि मला इतरांकडनंही ह्याच्याच वरती तुमचे अनुभव किंवा तुमचे संदेश ऐकून घ्यायला आवडेल. मानसी, मी पत्रकारितेत जेव्हा काम करत होते तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हण किंवा प्रिंट मीडिया म्हण, त्यावेळेला महिला ह्या क्षेत्रातही जास्त नव्हत्या आणि मी तर ग्रामीण भागामध्ये काम करत होते. सुरुवातीला मी जेव्हा कॅमेरा घेऊन बाहेर पडले इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी, त्यावेळेचा जरा अनुभव असा आहे की लोक माझ्याकडे असं काही बघायचे की मी काहीतरी वेगळंच करतेय किंवा मग त्रास देण्याच्या दृष्टीनेही भरपूर प्रयत्न व्हायचे. पण तेवढेच लोक सावरणारेही होते मला. म्हणजे माझ्या पत्रकारितेमधले बरेचसे असे लोक होते की त्यांनी मला उचलूनही धरलं होतं की एक आपल्यामध्ये महिला आलेली आहे आणि ती कॅमेरा ऑपरेट करणार आहे आणि ती टीव्हीवरती आपल्या गावातल्या बातम्या देणार आहे. आणि आता जेव्हा आपण उद्योग व्यवसायामध्ये मी आहे तेव्हाही हे चित्र आहे की ही महिला पुढे जाते म्हटल्यानंतर बरेचसे असे लोक असतात की काहीतरी काड्या काढत असतात किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. आता जेव्हा मी उद्योजक म्हणून काम करते तर त्याबरोबर काही सामाजिक उपक्रम पण आम्ही करत असतो. त्या माध्यमातून मी लायन्स क्लबचं काम करते किंवा कृषी पर्यटन आमची संस्था आहे त्याचं काम करते. असं वेगवेगळ्या स्तरावर काम करताना प्रत्येक ठिकाणी महिला म्हणून जी एक त्रास देण्याची वृत्ती आहे ना समाजाची, ही दूर होणं आणि त्याची मानसिकता बदलणं, तरच महिला पुढे जाऊ शकते असं मला वाटतं. कारण जोपर्यंत ही मानसिकता समाजाची बदलत नाही तोपर्यंत महिला कधीच पुढे जाऊ शकत नाही. रेश्मा, हाच धागा पुढे मला न्यायला आवडेल. महिला म्हणून त्रास देण्याची जी वृत्ती असते, पुरुषी वृत्ती असते, त्याचा तुला कधी त्रास झाला का? त्याचा सामना कसा केलास? मी असं नाही म्हणू शकत पुरुषी वृत्ती किंवा काय, कारण ते चुकीचं असेल. कारण मला सपोर्ट इक्वली मेननी पण तेवढाच केलाय जेवढा मी स्वतः करू शकते. कारण ऑब्व्हियसली फिमेल नव्हत्याच. मी जेव्हा जॉईन केली तेव्हा पहिल्या एकच मी मुलगी होती आणि माझ्याबरोबर 35 मेन होते. तर असे बरेच होते की काही इन्सिडेंट्स इथे पण होतात तिथे पण होतात. तुम्हाला इन्सल्टिंग फील करवलं जातं किंवा काही जण मुद्दामून फेवर करतात की दुसऱ्यांना तुमचं कॅरेक्टर असं डाऊटफुल असं वाटेल किंवा काही जण तुम्हाला. पण त्याबरोबरच काही जण असे पण असतात की त्यावेळी मला कळालं नाही पण आता जरूर कळतंय की त्यावेळी ते भरपूर हार्डकोर होते माझ्यावर. हार्डकोर इन द सेन्स थोडं टफ जॉब द्यायचे, तू हेच कर, तू तेच पासून. त्यांचं असं म्हणणं होतं तू मुलगी आहेस, तू टॉप करायला पाहिजे, तू मुलगी आहेस, तुला हे यायलाच पाहिजे. पण आता मला त्यांचं ते महत्व कळतंय की कदाचित त्याच्यामुळेच मी आज इथपर्यंत आलेली आहे. कारण त्यांनी मला जर तो प्रेशर दिला नसता तर कदाचित आज मी इथे स्वतःला चॅलेंजच करू नसती शकली. असं भाग्यश्री, मला तुमच्याकडे वळायचं आहे. स्त्री पुरुष समानता असावी, लिंगभेद नसावा असं म्हटलं जातं. मात्र आत्ता अगदी सांगलीमध्ये जे भ्रूणहत्येचं भांड जे पुढे आलेलं आहे त्याच्यातनं तुम्हाला कसं काय तुम्ही बघता एक स्त्री म्हणून? आणि स्त्री पुरुष समानतेची व्याप्ती खूप आहे, त्याचा अर्थ तुमच्या लेखी कसा आहे? स्त्री खरोखरच धाडसी झाली पाहिजे. समानता तर 100% पाहिजे, पण स्त्री पुरुषांनी कम्प्लीट रिस्पेक्ट दिला पाहिजे. का स्त्रीला म्हणून संपूर्ण रिस्पेक्ट हा 100% दिला पाहिजे. पण स्त्रीने सुद्धा जर स्वतः जिद्द टाकून आपलं जर पाऊल सांभाळून व्यवस्थित पुढे जर गेली तर कुणी काही तिला करू शकणार नाही असं मला नक्की खात्री वाटते.
जय श्रीताई, तुमचं मत काय आहे याच्यावरती? स्त्री पुरुष समानता तुमच्या लेखी कशी आहे? मला वाटतं की आपली जी भारतीय संस्कृती आहे त्याचा आपण पूर्वी अभ्यास केला तर आपला हा एक गाडा होता आणि त्या गाड्याची 2 चाकं होती आणि ती दोन्ही चाकं समान होती. म्हणजे महिला जी आहे ती घर सांभाळायची, मुलं सांभाळायची आणि पुरुष जे आहे तो बाहेरचं काम सांभाळायचे. कुठेतरी डाऊन द लाईन ह्या गाड्याची 2 चाकं जरा वर खाली झाली आहे आणि त्याच्यामुळे अनेकांच्या मनात हे स्त्री पुरुष समानता जी होती आपल्याकडे ती थोडी डळमळीत झाली. मला असं वाटतं की ही पूर्ण जबाबदारी ही आई वडिलांची आहे. एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जिथे महात्मा फुले होते तिथे सावित्रीबाई फुले होत्या. दोघं जण असल्याशिवाय हे पुढे जग जाऊ शकत नाही. आणि माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईनी हे लहानपणापासून आमच्या मनावरती की मी महिला आहे आणि मी काहीतरी वेगळी आहे हे कधीच बिंबवलं नाही. आम्ही तिघी बहिणी आहोत आणि मला हे श्रेय माझ्या आई वडिलांना द्यावं लागेल की आमच्या घरात कधी चुकूनही आपल्याला मुलगा हवा होता हे वाक्य मी कधीच ऐकलं नाही. आणि माझे आई वडील इतके ठाम असल्यामुळे आपल्या जवळचे असतील, हितचिंतक असतील, नातेवाईक असतील, यांना ही हिंमत होत नाही हा प्रश्न विचारायची. आणि त्याहून महत्वाचं दुसरं वाक्य मला जास्त महत्वाचं वाटतं की माझ्या आई वडिलांच्या तोंडून मी हे कधी वाक्य ऐकलं नाही की आपल्याला मुलगा हवा होता. त्याचबरोबर माझ्या आई वडिलांच्या तोंडून मी हेही वाक्य ऐकलं नाही की तुम्ही मुली म्हणजे मला मुलासारख्याच आहात. हे माझ्या मते सर्वात घातक वाक्य. मुली म्हणजे मुलासारख्या आहात हे ज्या क्षणी तुम्ही उच्चारता त्या क्षणी तुम्ही तुमच्या मुलीच्या मनात न्यूनगंड तयार करता. आणि मग हा न्यूनगंड जर बालपणी आपल्या मनात रोवला गेला तर तो आपण मोठे होईपर्यंत त्याचा प्रभाव खूप प्रमाणात राहतो आणि मग त्याच्यातून बाहेर पडायला महिलेला खूप अवघड जातं. त्यामुळे मी आज दूरदर्शनचे जे कोणी प्रेक्षक असतील, जे कोणी आई वडील असतील, त्यांना मी हे आवर्जून सांगते की ही वाक्य घरात कुठल्याही परिस्थितीत बोलू नका. ही वाक्य जर तुम्ही बोललात तर मग बाहेर त्या मुलीला किंवा त्या मुलाला खूप जास्त झगडावं लागेल त्यांचं जीवन पूर्ण पुढे नेण्यासाठी. खूप छान बोलला जयश्रीताई. म्हणजे एकीकडे त्यालाच जोडून मला आत्ता प्रश्न एक आठवला की उत्सवप्रियतेमुळे जागतिक महिला दिनाचे आपण शुभ संदेश पाठवतो. एकच दिन महिलांचा असं म्हटलं जातं. तर याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? मग नाही, माझं असं ठाम मत आहे की महिला दिन साजरा करणं बंद केलं पाहिजे. तुम्ही ज्या क्षणी महिला दिन साजरा करता त्या क्षणी महिलांना अतिशय दुय्यम स्थान दिलं जातं. मी एक उदाहरण नेहमी सांगते की कार्यक्षम महिला किंवा कर्तृत्ववान महिला म्हणून मला एका कार्यक्रमात बोलवलं होतं आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर मी जेव्हा बाहेर पडले तेव्हा एक काहीतरी भेट वस्तू देतात. तर मी आपली सहज सगळी मुलाखत दिली की मी किती कर्तृत्ववान आहे आणि मी बाहेर जाऊन ती भेट वस्तू उघडली तर आत निर्लेपचा तवा होता. माझं म्हणणं आहे की हीच जर मानसिकता असेल की मी कर्तृत्ववान महिला पण मी शेवटी जाऊन तवाच घ्यायचा आणि तवा घ्यायला माझा अजिबात विरोध नाहीये. माझं असं म्हणणं आहे की कधीतरी पुरुषांना तवा द्या आणि कधीतरी महिलांना पेन ड्राईव्ह द्या. बरोबर, क्या बात आहे. जिजा, तुमचं मत काय आहे याच्यावरती? आपण 21व्या शतकात जरी जात असलो तरीही आज वास्तवात स्त्री पुरुष विषमता आहेच. स्त्रियांना दुय्यम मानलंच जातं. कालच एका सभेमध्ये मी हेच म्हटले, 2 ठिकाणी गेले होते मी, तिथे म्हटले की आमचे 365 दिवस आमचेच आहेत. घर आम्ही सांभाळतो, घरातला स्वयंपाक जे काही असेल, मुलं आमचे, सगळं काही आम्ही करतो आणि पुन्हा तुम्ही आम्हाला एक दिवस हे चॉकलेट म्हणून देतात की हा तुमचा महिला दिवस आहे. आणि थोड्या वेळाने खरोखर आम्ही चॉकलेट वाटप केल्या. मला खूप म्हणजे आश्चर्य वाटलं की नाही बा, आमचे 365 दिवस असावेत ह्या मताची मी आहे. कशाला आम्हाला महिला दिन पाहिजे? आम्हाला महिला दिन पण नको, उलट तुम्हाला हवं असेल तर एक पुरुष दिन तुम्ही साजरा केला पाहिजे. आम्हाला महिला दिन हवा आहे. वा, याच उत्तरावरती एक क्षणभर विश्रांती घेऊया महाचर्चामध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाचर्चा. ब्रेकनंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. मानसे, तुम्हाला मला प्रश्न विचारायचा होता की हाच धागा पुढे न्यायचा आहे. स्त्री पुरुष समानता एक उद्योजिका म्हणून आणि एक पत्रकारितेमध्ये काम करणारी एक महिला म्हणून तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की स्त्री पुरुष समानता हा जो विषय आहे हा नसलाच पाहिजे. कारण पुरुषांच्या बरोबरीने सगळ्या क्षेत्रात आज स्त्री वावरते. फक्त तिचा एक वीक पॉइंट जो आहे ना तो इतका महत्वाचा आहे की समाजात एखादी स्त्री चांगल्या स्तरावरती जेव्हा वावरत असते ना आणि ती पुढे जात असते तर तिला आजही ग्रामीण भागांमध्ये म्हणा किंवा तुमच्या शहरी भागांमध्ये म्हणा तिला जर पुढे जाताना अडवायचं असेल तर तिच्या चारित्र्यावरती जे शिंतोडे उडवले जातात आणि तिथे तिला गप्प केलं जातं. तर ह्या बाबतीमध्ये सगळ्या महिलांनी एकत्र येणं खरं गरजेचं आहे. आणि जेव्हा एक महिला दुसऱ्या महिलेला समजून घ्यायला लागेल ना त्यावेळेला ही स्त्री पुरुष समानतेचा हा विषयच बंद होऊन जाईल म्हणजे. आणि ह्याच्यासाठी घरांमधूनच ह्याचे प्रयत्न केले पाहिजेत, शाळांमधून ह्याचे प्रयत्न केले पाहिजेत. एखादी मुलगी पुढे जात असली तर तिला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. आणि जो एक जागतिक महिला दिन साजरा केला जातो
तर मुळात माझं तर असंच म्हणणं आहे की 365 दिवस आमचेच आहेत हो. आज तुम्ही घरात एक महिला नाही आणि ते घर तुम्ही बघा, आणि ज्या घरात महिला आहेत ते घर तुम्ही बघा. ज्या घरात महिला नाही त्या घरामध्ये तुम्हाला भकास घर दिसेल, त्या घरात तुम्हाला ते घर सुंदर दिसूच शकत नाही. ज्या घरात महिला वावरत ज्या घरात आहे ना ते घर अतिशय सुंदर असतं. ज्या घरांमधनं चांगले संस्कार होतात त्या घरात महिला असतात आणि तेव्हाच ते घर पुढे जातं. तर मग हे 365 दिवस आमचे असताना आम्हाला एक दिवस हा नकोच आहे ना. बरोबर. मग तो जागतिक महिला दिन फक्त एक दिवस साजरा करायचा आणि सगळीकडे दाखवून द्यायचं, तर समाजाने आपली वृत्ती बदलावी, महिलांच्या बाबतीतली मानसिकता बदलावी आणि आपल्या मुली आणि आपल्या घरातल्या महिला ह्या जास्तीत जास्त समाजात कशा मोठ्या होतील याचं लक्ष देणं फार गरजेचं आहे. रेश्मा, आत्ता तुझं लग्न झालेलं नाहीये, तू या मर्चंट नेव्हीमध्ये चीफ ऑफिसर पदापर्यंत पोहोचलेली आहेस. 9 महिने तू शिपवरती असतेस, मात्र घरकुल तुझं मांडायचं असेलच. विवाहानंतर तू या नोकरीकडे कसं बघशील? तुला हे शक्य होईल का? ही तारेवरची कसरत कशी काय तू पेलशील? ॲक्च्युली मर्चंट नेव्हीमध्ये एक इझी थॉट आहे की मेन अराउंड डू द वर्क असं आहे. सो त्याचा अर्थ असा की आणि वुमेन ऑलवेज सी द हाऊस होल्ड जॉब असं, म्हणजे स्त्री फक्त घराचं काम करणार आणि पुरुष बाहेरून कमवून येणार. पण मर्चंट नेव्हीमध्ये फक्त ऑफिसर असतं असं काही नसतं. ते म्हणतात फिमेल ऑफिसर आहे की मेन ऑफिसर आहे. कॅप्टन हा कॅप्टन असतो, चीफ ऑफिसर असते. तर मॅम असो या सर असो ते असं नाही, चीफच म्हणतात. तर बघायला आफ्टर मॅरेज बघायला गेलं तर मेन जे काही ऑफिसर्स आहेत ते इक्वली त्यांच्या वुड बी वाईफला ते आणतात शिपवर, नाही असं नाही, फॉर अ चेंज, किंवा ते सेल करू शकतात. तर माझी अशी अपेक्षा आहे की पुढे जाऊन मी असं नाही म्हणत की त्यांनी त्यांचा जॉब सोडावा, कारण इथेच आय थिंक फिमेल चुकतात. कारण त्या ज्या मी अशाच बरेच डॉक्टर्स बघितले, टीचर्स, इंजिनियर्स, जे खूप रायटर्स इनफॅक्ट ज्यांच्या वाईफ बघितल्या की ते स्वतःहून इतक्या मोठ्या हुद्द्यावर असूनही त्यांनी स्वतःचं करिअर सॅक्रिफाईस करून ते का फक्त हस्बंड बरोबर सेल करायचे असं नसावं. इक्वली मलाही वाटतं की जर माझे हस्बंड जे कोण असतील फ्युचरमध्ये ते येतील वगैरे तर करिअर वगैरे असं सॅक्रिफाईस नाही, पण पार्ट बिंग म्हणजे इक्वली बॅलन्स होऊन तुम्ही इथे मी तिथे असं इक्वली सेल करून समजून वगैरे तसं. आणि आफ्टर मॅरेज काही प्रॉब्लेम नसतात. इनफॅक्ट आपल्या भारतातच पहिली मास्टर गेल्या 2 वर्षामध्ये झाल्या, तर त्यांना एक 7-8 वर्षाचा मुलगा आहे आणि फक्त फॅमिली सपोर्ट हा असावा. दॅट इज ॲट दी एंड व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुमचं मूल असो, तुमचा हजबंड असो किंवा तुमचे पेरेंट्स असो, जे काय असो की तुम्ही शिपवर आहात. शिपिंग इज नॉट 30 मेन, पण मला लक्षात आहे मी 6-6 महिने लँडही बघत नाही. कधी कधी असं होतं. शिपिंग म्हणतात की हे क्रूज लाईनर्स सारखं की अच्छा दर 15 दिवसाला पोर्ट लागतं, फॅशन अँड दिस अँड दॅट, पण असं काही नसतं. फक्त ते क्रूज लाईनर्स साठीच सीमित आहे. बाकीचं शिपिंग बाकीचं शिपिंग तुम्ही बघितलं गेलात तर तसं काही नाहीये. तर तेही म्हणजे ऍक्सेप्टन्स गरजेचं आहे. बरोबर. भाग्यश्री ताई, तुम्ही डी वाय पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्षा, तुमचे पती जे आहेत पी.डी. पाटील, डॉक्टर पी.डी. पाटील हे कुलगुरू आहेत. दोघंही एकत्र काम करत असताना एखादा धाडसी निर्णय किंवा एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना मतमतांतर तर होतच असतील. तर नेमकं त्यातनं अर्थ कसा निघतो, त्याचा डिसिजन कसा घेतला जातो, कोणाचं ऐकलं जातं, काय सांगाल? नाही, कॉलेजमध्ये जे काय माझ्या लेवलचे जे काय प्रश्न असतील ते मी त्या लेवलला सोडवत असते आणि नक्कीच जेव्हा अडचणी असेल तेव्हा त्यांना विचारत असते आणि योग्य तो निर्णय नक्कीच आम्हाला मिळत असतो आणि दोघं सामंजस्यपणानेच तो निर्णय घेऊन पुढे जात असतो. आणि मुलांना कसं शिक्षण देता तुम्ही? मुलांवरती संस्कार, कारण जर का समाज सुसंस्कृत असेल, केवळ सुशिक्षित असून उपयोग नाही, सुसंस्कृत असायला हवा, त्या दृष्टीने तुम्ही मुलांवरती कसे काय संस्कार करताय? नक्कीच मुलांनाही अगदी माणुसकीने राहून सगळ्यांशी व्यवस्थित राहायला आणि प्रत्येक काम चिकाटीने लक्ष देऊन अगदी किती वेळ लागला तरी ते काम संपल्याशिवाय उठायचं नाही, अगदी डाऊन लेवलला सगळी कामं करायचं, हे शिक्षण आम्ही त्यांना नेहमीच देत असतो. जयश्री ताई, जेव्हा वृत्तपत्रच्या संपादक म्हणून तुम्ही काम करत असता, समाज प्रबोधनाचंच एक अस्त्र असतं, असं कार्य करत असताना तुम्ही स्त्रीचं स्थान जे आहे आत्ताचं, कारण बातम्या तर असंख्य असतात, अत्याचार होत आहेत, हुंडाबळी, भ्रूणहत्या, याच्याकडे तुम्ही बघून विषण्ण होत नाही का? विषण्ण होते, पण मला असं वाटतं की त्याच्यातून
जे आपण घ्यायचं आहे ना ते घेतलं जात नाही असं मला वाटतं. की मी जे सातत्याने सांगत असते की ही सुरुवात आई वडिलांपासून झाली पाहिजे. आम्ही ज्या बातम्या ऐकतो त्या एंड रिझल्ट असतो त्याचा शेवट असतो तो. बरोबर. तर शेवटावरती खूप प्रकाशझोत शेवटावरती खूप असतो की ह्या गोष्टी झाल्या ह्या गोष्टी झाल्या. पण त्याचबरोबर जर ज्या गोष्टी झाल्या असेल की एखादा अत्याचार झाला असेल हे झाला असेल तर त्या मुलीचे आई वडील त्यांचे विचार काय आहेत किंवा त्यांना त्या शिक्षिका असतील त्यांच्या शाळेतल्या त्यांचे विचार काय आहेत याच्यावरती मला वाटतं प्रकाश जास्त टाकला गेला पाहिजे. समाजाने पण टाकला पाहिजे, जे डॉक्टर्स असतात त्यांनी टाकला पाहिजे, वकिलांनी टाकला पाहिजे आणि त्यांचं प्रबोधन जास्त होणं आवश्यक आहे. जोपर्यंत मुळातचं प्रबोधन जास्त होत नाही तोपर्यंत ह्या घटना आहेत त्या थांबणार नाही. तसं मला नेहमी वाटतं की समाजाचं लक्ष चुकीच्या ठिकाणी आहे. बलात्कार झाला की बलात्कारावरती एक आठवडा वर्तमानपत्रात पण येतं, आणखीन 2 आठवडे चॅनलवरती पण येतं, पण त्याच्यानंतर पुढे काही होत नाही. असं काही होत नाही की आपण त्या आई वडिलांना जाऊन काही प्रबोधन केलंय, त्या गावाला जाऊन प्रबोधन केलंय, त्या सरपंचाला जाऊन प्रबोधन केलंय. हे होत नाही आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत हे प्रकार होत राहणार असं मला नेहमी वाटतं. तर ह्याच्यात बदल घडायला पाहिजे. बरोबर. म्हणजे समाज प्रबोधन अत्यंत महत्वाचं आहे. जिचा हाच धागा मला पुढे न्यायचा आहे. तुम्ही जेव्हा समाजाच्या चुकीच्या चालीरीतींविरोधात आवाज उठवता, एक स्त्री जेव्हा अशा प्रकारचं कार्य करत असते तेव्हा तिचे पाय खाली खेचण्याचा नक्कीच प्रयत्न होत असणार आणि ग्रामीण भागात तर होतच असेल. कशा प्रकारचे तुमचे अनुभव आहेत, काय सांगाल? ह्याबाबत माझे अनुभव वेगळे आहेत. मी ज्या समूहातून आली तिथं मुलींना बाहेर पडूच देत नव्हते आणि मी माझ्या कॉलेज जीवनामध्ये एक गोर गर्जना नावाची संघटना तयार केली होती. त्यामध्ये खासदार, आताचे खासदार होते हरिभाऊ राठोड आणि माजी आमदार मकरामजी पवार यांच्यासोबत आम्ही वंजारी बंजाराबादमध्ये खूप मोठी आंदोलनं केली आम्ही. त्यावेळेस माझ्याकडे खूप साऱ्या मुलांचा एक ग्रुप होता. मग इतर संघटनांनी काय केलं, अरे ही मुलांसोबत जाते, स्टेजवर जाते, भाषण करते, आपण घुंगूट घेणारे लोक आणि ही जे काही करते हे गैर करते आहे असं अपप्रचार केला समाजामध्ये माझ्याबद्दल. अपप्रचार करत 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 खूप अपप्रचार केले त्यांनी. पण माझ्या वडिलांनी सांगितलं नाही, आपल्याला माहिती आहे आपण काय आहोत, म्हणून ह्या अपप्रचाराला कधीही भीक घालायचं नाही आणि आपण जो काही वसा हातात घेतलेला आहे तो तडीच न्यायचा. मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे जे काही असेल, अरे हे अपप्रचार करून करून एके दिवशी हे थकून जातील आणि आपण आपलं काम करत 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 आपलं जे ध्येय उद्दिष्ट आहे समाजासाठी आपण जे काही व्रत घेतलं आहे, समाजातल्या वाईट चालीरीती बंद करणे आणि समाजाला पुढे नेणे, याच्यासाठी जे काही आहे ते तू कर. आणि माझ्या वडिलांनी मला नेहमीच मदत केलेली आहे आणि हे अनुभव मला आलेले आहेत. आणि ताईंनी आता जे सांगितलं की बलात्कार झाल्यानंतर आपण आरडाओरड करतो, त्यापेक्षा पूर्वीच आम्ही आमच्या मुलींना पण शिकवलं पाहिजे. एक जरा त्यांना आपण फायटर बनवलं पाहिजे मुलींना. कराटे वगैरे आपण त्यांना लहानपणापासून शिकवलं पाहिजे, जेणेकरून ते त्या जो काही प्रसंग ओढवेन त्यात ती फाईट करू शकेन. आणि दुसरी गोष्ट, आम्ही मुलांना सुसंस्कारित केले पाहिजे. आज खूप वाईट वाटतं, आम्ही खेड्याकडे जेव्हा काम करतो तर आज इतके बेशिस्त होऊन गेलेत लोक, मोठे लहान हे काही बघत नाही. कोणाला जेव्हा व्हॉट्सअपला बघतो, ज्यांची काही कुवत नसते, कोणालाही काही पण बोलत राहतात. बरोबर. आणि हे आपण बंद केले पाहिजे. त्यासाठी त्यांना संस्कार शिबिर घेतले पाहिजेत आपण. म्हणजे थोडक्यात महिला सक्षमीकरणापेक्षा समाजाला सक्षम बनवण्याची आणि सुसंस्कृत बनवण्याची आज खरी गरज आहे. मानसी, विस्तीर्ण असा समुद्र किनारा कोकणाला लाभलेला आहे, पर्यटनाला खूप मोठी संधी आहे. एक महिला उद्योजिका म्हणून तुम्ही काम करतच आहात, मात्र तिकडल्या महिलांना, ग्रामीण महिलांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी, अर्थार्जन करण्यासाठी हा व्यवसाय करता येऊ शकेल का आणि त्यासाठी काय गरजेचं आहे? नक्कीच, कारण आता सध्या शहरांची अवस्था अशी झालेली आहे की तुम्ही जर सोमवार ते शुक्रवार त्यांचं प्रत्येकाचं नोकरी करणाऱ्या माणसाचं जर वेळापत्रक बघितलं तर तो घराला देखील अजिबात वेळ देऊ शकत नाही. घरातल्या म्हणजे कुटुंबातल्या कुठल्याही माणसाला आपण वेळ देऊ शकत नाही, कारण आई नोकरीला जाणारी, बाबा नोकरीला जाणारे, मुलं त्यांच्या शाळा ट्युशन ह्याच्यात बिझी. आणि मग अशा वेळेला पर्याय लोकांचा एकच आहे, तो म्हणजे की शनिवार रविवार घराच्या बाहेर पडणं, शहरातनं बाहेर पडणं, आणि ते पण विदाऊट पोल्युशन. असं तुम्ही जर आता इथून गेटवेला गेलात तर तिथून तुम्ही 45 मिनिटांमध्ये मांडव्याला येता आणि तिथून अलिबाग 1 तासात तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे सध्या जर पाहिलं तर लोकांचा लोंढा मोठ्या प्रमाणात तिथे आहे. आणि स्त्रीनी जर सक्षम हवं असं वाटत असेल तर येणारा जो पर्यटक आहे ह्याच्यासाठी आता नवीन सरकारी योजना पण भरपूर आहेत, किंवा ग्रामीण भागातनंही आपण जर प्रत्येकाची घरं मोठी असतात, होमस्टे हा जो काही प्रकार आहे तर त्याला मोठ्या प्रमाणात सध्या संधी उपलब्ध आहे असं मी म्हणेन. आणि प्रत्येक स्त्रीनी घर बसल्या जरी आपल्या 2 खोल्यांमध्ये हा व्यवसाय सुरू केला तर शनिवार रविवारच्या येणाऱ्या म्हणजे बिझनेसमधून तिला जे अर्थार्जन होणार आहे त्यातनं ती नक्की स्वावलंबी होणार आहे. आणि ती स्वावलंबी जर झाली
तर मला वाटतं घरातलं चित्र आणि परिसरातलं चित्र हे नक्की बदलू शकेल. बरोबर. रेश्मा, पुरुषांची मक्तेदारी असलेल्या मर्चंट नेव्हीच्या क्षेत्रामध्ये तू कार्य करतेस. स्त्री सुलभ गुणांचा तुझ्या कार्य करण्याच्या ठिकाणी सॉफ्ट स्किल म्हणून नक्कीच उपयोग होत असेल, तर त्याबद्दल काय सांगशील? ऍक्च्युली फेवरिझम हा एक खूप मोठा टॉपिक होतो, पण कधीही कोणतीही स्त्री इनफॅक्ट जी असं काही स्वतःला म्हणजे घडविण्याचा प्रयत्न करत असते, ती एक्सपेक्ट कधीच नाही करणार तुम्ही फेवर करा. पहिली गोष्ट तर असं करता, अरे तू ये मत कर. मी बऱ्याचदा ऐकलं, अरे मॅडम तुम ये मत करो, आणि नाही तुम ये करोगे तुम गिर जाएगा तो मेरा नौकरी चला जाएगा, असं बऱ्याचदा ऐकलं पण जातं. पण ते खरं चुकीचं आहे. कोणतीही फिमेल किंवा मी कोणीही असो, त्यांना फेवर्स नको आहेत. किंवा जे आम्ही इथे एम्युनिटीज घेतो, तर मर्चंट नेव्हीमध्ये टोटली डिफरंट फील्ड असल्यामुळे ते फेवर्स, कारण 35 मेन, एक मी तिथे ते चॉईस केलंय कारण मला ते करायचंय. तर मास्टर्स वगैरे पण असे असतात की ते म्हणतात, अरे नाही तुम ये क्यों कर रहा है, तू नको करूस, हे गरज नाही तुला करायची, तू हे नको करूस, तू दुसरं कर. पण माझा रँक तो आहे, मला ते करायचंच आहे, माझं काम आहे, उद्या मीही कॅप्टन होणार आहे. तर मी कोणती मुलगी अंडर आली थोडी ना तिला सांगणार, मग तिचं काम कोण करणार? बरोबर. हाच आणखीन एक प्रश्न मला विचारायचा रेश्मा, आणि हा खरं म्हणजे सगळ्यांना मला प्रश्न विचारायचा. अगदी शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलेलो आहोत. स्त्रीला आदर, सन्मान, प्रतिष्ठा मिळाली तर ते सशक्त समाजाचं लक्षण मानलं जातं. तर अशा प्रकारे आदर सन्मान मिळावा म्हणून काय अपेक्षित आहे महिला म्हणून समाजाकडनं? माझ्या फील्ड बद्दल तसं मी सांगायला गेली तर इंटरनॅशनली सोडा, पण इंडियामध्येच 100 कंपनीज आहेत, पण फक्त फिमेल 10 पण कंपनी नाही आहेत जे फिमेल अपॉइंट करतात. अशा बऱ्याच मुली आहेत जे आफ्टर तिकीट खूप स्ट्रगल करतात. असं म्हणायला गेलं की आय वॉज लकी इनफ किंवा फॉर्च्युनेट इनफ की मला अपॉर्च्युनिटीज खूप लवकर मिळाल्या, पण प्रत्येकावेळी मला प्रूव्ह करायला लागलं की माझी गुड रिपोर्ट आली, अरे तुझी एक्सलंट रिपोर्ट का नाही, असं तर बऱ्याचदाच होतं. त्याच्यामुळे आय थिंक इक्वल सपोर्ट किंवा असं काही नाही की फिमेल आहे मेल नाही. डोंट काय म्हणू शकतो की डोंट जज हर बाय हर जेंडर, जज हर बाय हर एबिलिटी. बरोबर. भाग्यश्री, तुमचं मत काय आहे? नाही, स्त्री ही नक्कीच तिला भरपूर काही करता येतं आणि तिला अतिशय चांगला मान मिळू शकतो. ती धाडसाने पुढे गेली पाहिजे. हे सगळं एकीकरण जे स्त्री किंवा पुरुष ही जी समानता भावना आहे ती स्त्रीला पुढे जाऊन नक्कीच करू शकते. आणि तिने स्वतःची काळजी घेत, स्वतःचा संसार घेत, जर तिला जर पुढे जायचं असेल तर ती धाडसाने 100% करू शकते. बरोबर. जयश्रीताई, मला असं वाटतं की माझ्या आईवडिलांनी सुरुवातीला आम्हाला बुद्धिबळ शिकवायचा निर्णय घेतला. त्याच्या आधी ते आम्हाला पोहायला शिकवत होते, आणि मग पोहायला शिकवत असताना एक दिवस माझे वडील म्हणले की नाही आपण बुद्धिबळ तुम्हाला शिकवतो. तर साहजिक आम्ही विचारलं की म्हणजे पोहण्याचं सोडून बुद्धिबळ का? तर तेव्हा त्यांनी असं मला सांगितलं की जेव्हा पोहण्यासाठी निवड केली जाते, स्पर्धेसाठी निवड केली जाते, तेव्हा ती निवड दुसरा कोणीतरी करतो, पण जेव्हा बुद्धिबळात तुम्ही खेळता तेव्हा तुम्ही जिंकता आणि तुमची निवड होते. सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असतं. तुम्ही जर जिंकलात तर तुमची पुढे निवड होणार आहे, दुसऱ्या कोणावरती तुमचं अवलंबून नसतं. आणि मला वाटतं हेच जे बीज पेरलंय माझ्या मनात की तुम्ही तुमचं कौशल्य दाखवलं पाहिजे, स्त्री असो किंवा पुरुष असो. मी हा फरकच मानत नाही. जो माणूस कौशल्य निर्माण करतो, जो माणूस अशा लेवलला पोहोचतो की त्याच्याशिवाय पर्यायच नाही. आज इथे 6 कॅमेरामॅन आहेत, या कॅमेरामॅनच्या ऐवजी दुसरा कोणाला तरी नाही आणता येत, त्यामुळे तोच कॅमेरामॅन लागतो. जेव्हा हे कौशल्य स्त्री निर्माण करते आणि जेव्हा ती निर्णय घेण्याची क्षमता स्वतःकडे ठेवते, तिला नाही म्हणायलाही शिकलं पाहिजे आणि तिला हो म्हणायलाही शिकलं पाहिजे. हे जर कौशल्य निर्मिती केली आणि हो आणि नाही म्हणण्याची तुमची जी जिद्द आहे किंवा तुमची जी शक्ती आहे ती जर तुम्ही तुमच्याकडे ठेवलीत तर हे स्त्री पुरुष नाही, हे सगळं माझ्या मते हे सगळं क्षणार्धात ते मिसळून जातं. पण जिथे कौशल्य दिसतं ना तिथे कोणीच तुम्हाला रोखू शकत नाही. पुरुषालाही कोणी रोखू शकत नाही आणि महिलेलाही कोणी रोखू शकत नाही. मानसी, कौशल्य अत्यंत महत्त्वाचं. पत्रकारितेमध्ये काम केलेलं आहेस, तसंच उद्योजिका आहेस, एक महिला म्हणून ग्रामीण भागातली प्रतिनिधी म्हणून तू या प्रश्नाकडे कसं बघतेस? आत्ता जे त्यांनी मांडलेलं होतं सगळ्यांनी त्याबद्दल. मी तर असं म्हणेन की ग्रामीण भागातलं काय आणि शहरी भागातली काय, महिला ही स्वतः स्वयंसिद्धाच आहे. फक्त तिला स्वतःची पारख व्हायला लागायला पाहिजे आणि की मी काही करू शकते हे जेव्हा तिला कोणीतरी पटवून देईल किंवा घरातल्यांनी जर तिला सांगितलं की तू हे करू शकतेस, तिला मागे न खेचता पुढे पाठवलं तर ती प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकते.
आणि कुठलंही क्षेत्र तिला असं नाही की ती करू शकणार नाही. मला वाटतं आपल्या भारतीय इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या जुन्या लढाया पाहिल्या तर त्याच्यामध्ये देखील जुन्या अशा राण्या होऊन गेलेल्या आहेत की त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. तर आपण तर आता 21व्या शतकात चाललेलो आहे. आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आता आपल्याला आहेत, मिळतायत. तर त्या बाबतीत जर पाहिलं तर आपण स्वतःला नक्की सिद्ध करू शकतो. आपले स्वतःचे निर्णय आपण नक्की घेऊ शकतो. बरोबर. जीचा कर्तृत्वानं प्रत्येक स्त्री जिथे जाईल तिथे स्वतःला सिद्ध करत असते आणि तिची ही कसोटी वारंवार तिला या कसोटीमध्ये पास व्हावं लागतं. तुमचं मत काय आहे? वास्तवात आपण 10वी आणि 12वीचे रिझल्ट जेव्हा बघतो तेव्हा सगळ्यात जास्त टॉपर आमच्या मुली असतात आणि स्त्रियांना जेव्हा काही संधी मिळते तर ते त्या संधीचं सोनं करते आणि अवघा आकाश आपल्या कवेत घेते आणि हेच त्या पुरुषांचं कुठेतरी इगो दुखवला जातो आणि ते स्त्रियांना अगदी दुय्यम लेखण्यासाठी दाबून ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. वास्तवात पुरुषांनी आम्हाला समानता द्यावी ह्यापेक्षा आम्ही महिलांनी ती समानतेची संधी आम्ही हिसकावून घ्यावी आणि आम्हाला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा आम्ही त्या संधीचं सोनं करावं असं आम्ही प्रत्येक स्त्रियांनी दाखवून दिलं. इंदिराजींचं उदाहरण आपल्याकडे आहेच. इंदिराजींनी पंतप्रधान असताना किती मोठमोठे कणखर त्यांनी निर्णय घेतलेले आहेत. किरणजी बेदी आहेत. ह्या बऱ्याचशा महिलांनी मोठमोठे निर्णय घेतलेले आहेत आणि आता ज्या काही मुलींना काही वेगवेगळ्या संधी मिळत आहेत त्या संधीचं त्या नक्कीच सोनं करत आहेत. बरोबर. खूप छान. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि तुमच्या बोलण्यातनं अनेक स्त्रियांना देखील प्रेरणा मिळणार आहे. प्रत्येकाला असं वाटेल की मी भाग्यश्रीताई व्हावं, जयश्रीताई व्हावं, जिजा, मानसी, रेश्मा व्हावं आणि प्रत्येक ठिकाणी जिथे जाईल स्त्री तिथे ती स्वतःला सिद्ध करत असते कारण तिच्याकडे अनेक गुण असतात. स्त्री सुलभ गुण तर असतातच, मात्र धडाडी किंवा प्रामाणिकपणा किंवा धैर्य, धाडस दाखवण्याचे जे गुण असतात त्याचा तिला नक्की उपयोग होत राहील आणि ती पुढे पुढे जाते. सगळ्या 5 जणींना त्यांच्या कर्तृत्वाला खरोखर सह्याद्री वाहिनीतर्फे सलाम करते आणि अशा अनेक ह्या प्रातिनिधिक स्वरूपातल्या ह्या स्त्रिया आहेत. अशा अनेक स्त्रिया समाजामध्ये आपण बघत असतो की खूप सुंदर कार्य करत असतात आणि कुठेही स्त्री आहे म्हणून भांडवल न करता त्याचा फायदा न घेता स्त्री पुरुष समानता राखत त्या पुढे मार्गक्रमण करतात. हे सगळ्यात महत्त्वाचं. उत्सवप्रियतेतनं मला असं वाटतं की केवळ एक दिवशी महिला जागतिक दिनाच्या दिवशी शुभ संदेश पाठवण्यापेक्षा हा जो दिवस आहे तो समाजाने विचार मंथन करण्याकडे जास्ती लक्ष देण्याची गरज आहे आणि जर का असं विचार मंथन केलं तर समाज सुसंस्कृत होईल आणि जर का समाज सुसंस्कृत झाला तर नक्की महिलांकडे बघण्याची दृष्टी जी असते समाजाची ती नक्की बदलेल. की त्या केवळ महिला आहे म्हणून तिच्यावरती अत्याचार करावे, तिच्यावरती काहीही अन्याय केले तरी ती तोंड उघडणार नाही ही धारणा संपुष्टात येईल ह्याचा मला अगदी पुरेपूर विश्वास आहे आणि म्हणूनच आज आम्ही या स्त्रियांना बोलवलेलं होतं. त्यांचे अनुभव त्यांच्या कथनातनं तुम्हाला नक्की प्रेरणा मिळेल आणि तुम्हीही अशा प्रकारे कर्तृत्व गाजवाल याची मला नक्की शंका कुठेच नाही आहे आणि विश्वासच आहे. हाच संदेश देत तुम्ही धाडसी व्हा, बी बोल्ड फॉर चेंज. जर का आमूलाग्र बदल घडवायचा असेल तर धाडसी नक्की व्हा. हा संदेश देऊनच आजचा कार्यक्रम मी समाप्त करते. नमस्कार.